हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा सायन्सचा 10th लेसन पाहणार आहोत, डिझास्टर मॅनेजमेंट. पहा, 6th स्टँडर्डमध्ये आपण डिझास्टर म्हणजे काय आणि त्याचे दोन टाईप पाहिलेले आहेत. तर डिझास्टर म्हणजे काय, तर आपत्ती मराठीमध्ये त्याला म्हणतात. बघा, सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजे अचानक झालेली घटना की ज्याच्यामुळे लाईफ आणि प्रॉपर्टीचं डॅमेज होतं मोठ्या स्केलवर, लार्ज स्केलवरती, त्याला म्हणायचं डिझास्टर. इथे काही एक्झाम्पल दिलेत बघा तुम्हाला. ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू. सडन इव्हेंट आहे ही, आधी माहीत होतं का कोणाला? नाही. आणि त्याच्यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे, डॅमेज ऑफ लाईफ झालेलं आहे. रशियाचे विमान कोसळले. बघा, म्हणजे सडन इव्हेंट की त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचं पण नुकसान होतं, लाईफचं पण नुकसान होतं. शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांना लुटले. म्हणजे धाक दाखवून हत्यारांचा प्रवाशांना लुटलेलं आहे. तसंच वर्धा वादळचे चेन्नईत थैमान. म्हणजे चेन्नईमध्ये वादळामध्ये हजारो लोक मेलेली आहेत. त्यांचे घरांचं पण बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याच प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे. सुनामी स्मॅश एशिया. म्हणजे एशियामध्ये सुनामी आलेली आहे. अशा ह्या विविध तुम्हाला पेपरमधल्या न्यूज दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये काय आहेत, व्हेरियस न्यूज आयटम अबाउट डिझास्टरविषयी न्यूज ज्या आलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे पिक्चरमध्ये कोलाज करून दिलेल्या आहेत. बघा, आपण बघितलं लास्ट इयरला की सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. लाईफ आणि प्रॉपर्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी अचानक घडणारी घटना म्हणजे डिझास्टर किंवा आपत्ती. या लेसनमध्ये आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हे डिझास्टर झाल्यावरती त्याचं व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट कशी करायची हे पाहणार आहोत. एक एक डिझास्टर बघून, लास्ट इयरमध्ये आपण डिझास्टर बघितलेले, त्याचे दोन टाईप बघितलेले, नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टर, असे दोन टाईप आपण पाहिलेले होते. बघा, इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट लॉस ऑफ लाईफ कॉज बाय लाईटनिंग. म्हणजे वीज पडून गेल्यावरती होणारं जीवित हानी, वीज पडल्यामुळे एखाद्याचा जीव जातो, तर ते आपण जीव त्याचा जाऊ नये म्हणून आपण काही करू शकतो का? किंवा व्हॉट शुड बी डन टू प्रिव्हेंट बर्न्स ऑन अ फार्म फॉर गेटिंग वॉश्ड अवे इन रेनी सीझन. म्हणजे पावसाळ्यात शेताचे जे डॅम असतात बांधलेले ते वाहून जाऊ नये म्हणून आपण काही करू शकतो का? किंवा व्हाय डू वी एक्सपिरियन्स वॉटर स्कॅरिसिटी. म्हणजे स्कॅरिसिटी म्हणजे पाण्याची टंचाई. आपण का टंचाई आपल्याला येते? तर असे तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत आणि मग हे आपण टाळू शकतो का असं विचारलेलं आहे. त्याची एक एक उत्तर आपण आता पुढे पुढे बघणार आहोत. वी हॅव स्टडीड 2 टाईप्स ऑफ डिझास्टर, नेमली मॅनमेड आणि नॅचरल. इन टू विच कॅटेगरी डू द डिझास्टर शोन इन द न्यूज आयटम अबाव फॉल. म्हणजे आपण लास्ट इयरला मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर असे दोन डिझास्टरचे प्रकार बघितलेले आहेत. त्यातले हे वरती जे दिलेत, कोणते मॅनमेडमध्ये येतात आणि कोणते ह्याच्यामध्ये येतात. बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतंय ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू. परत वर्धा वादळ चेन्नईत थैमान. तर चेन्नईत वर्धा वादळ आलेलं आहे, तर हे कोणतं आहे? तर हे काय आहे? तर हे पूर्णपणे नॅचरल डिझास्टर आहे. नॅचरल डिझास्टर. इथे बघा, शस्त्राच्या धाकाने मेलमधील प्रवाशांना लुटले. हे कोणतं नॅचरल आहे का? नाही, हे मॅनमेड डिझास्टर आहे. बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही प्रकारचे डिझास्टर दिलेले आहेत. नॅचरल डिझास्टर सच ॲज फॅमिन, लाइटनिंग स्ट्राईक, क्लाउड बर्स्ट, स्ट्रॉम एक्सेट्रा occur due to change in weather. There is the possibility of loss of life, damage property in such natural climate. Who is to be held responsible for that? What can we do to deal with these losses? म्हणजे बघा, फॅमिन म्हणजे दुष्काळ किंवा वीज पडणे किंवा वादळ येणे, हे सगळे कशामुळे? तर हे सगळे नॅचरल डिझास्टर आहेत. या नैसर्गिक दुष्काळाची ही कारणंसुद्धा नॅचरल आहेत ह्याची. मग तरी काही आपल्या ह्याच्यामुळे बघा, हू इज टू बी हेल्ड पॉसिबल फॉर दॅट. जरी ह्याला नॅचरल ही कारणं जरी असली तरी ही नॅचरल कारणं होण्यासाठी कुठे ना कुठेतरी आपण पण ह्याला कारणीभूत आहोत. बघा,
काही नैसर्गिक कृतींमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते, पण ही नैसर्गिक स्थिती निर्माण व्हायला आपण सुद्धा कुठे ना कुठेतरी कारण आहोत. आपण ह्याच्याविषयी पुढे बोलणार आहोत. सगळ्यात पहिला आपण दुष्काळाचं फर्स्ट आपण हे बघतोय फॅमिन. फॅमिन म्हणजे दुष्काळ. डिझास्टरचा फर्स्ट प्रकार आपण बघतोय फॅमिन. दुष्काळ डिझास्टरमधला आपण फर्स्ट बघतोय फॅमिन, दुष्काळ. द कंडिशन दॅट अराईज ड्यू टू लॉंग टर्म ऑफ सिव्हिअर स्कॅर्सिटी ऑफ फूड ग्रेन अँड वॉटर इज कॉल्ड फॅमिन. म्हणजे तुटवडा होतो इथे बघा. कशाचा? तर अन्नाचा तुटवडा किंवा पाण्याचा तुटवडा, त्याला काय म्हणतात? फॅमिन म्हणजे दुष्काळ. जिथे कमतरता भासते त्याला दुष्काळ. फॅमिन कॅन बी व्हेरी सिव्हिअर म्हणजे गंभीर परिस्थिती आहे याच्यामध्ये. ऑल्दो द मेन कॉज ऑफ फॅमिन इज नॅचरल फिनॉमिनॉन, येट द फॅमिन कंडिशन इज क्रिएटेड बाय सम ह्युमन ॲक्टिव्हिटीज बिसाइड सम नॅचरल इव्हेंट. म्हणजे बघा, फॅमिन दुष्काळ ही एक नैसर्गिक जरी डिझास्टर नॅचरल डिझास्टर जरी असलं तरी ह्या नॅचरल डिझास्टरसाठी कुठे ना कुठेतरी आपण सुद्धा याला थोडेफार कारणीभूत आहोत. मग कसे? म्हणजे पाण्याची किंवा अन्नाची कमतरता होण्यासाठी आपण त्याला कसे कारणीभूत आहोत आपण पाहणार आहोत. थिंक व्हॉट वूड हॅपन इफ नो फूड ग्रेन वेअर ग्रोन ड्युरिंग वन होल इयर. वर्षभर शेतात काहीच अन्न पिकले नाही तर काय होईल? वर्षभर शेतात अन्न पिकले नाही तर आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा जाणवणार आहे की नाही? अन्नधान्याचा तुटवडा आपल्याला जाणवणार आहे. इथे बघा तुम्हाला इथे आपल्याला कॉज ऑफ फॅमिन दिलेले आहे. ड्रॉट, हेवी रेन, फ्लड, ग्रेन गेटिंग वॉश्ड अवे ऑर डॅमेज इन द फ्लड, एन्व्हायरमेंटल चेंज सच ॲज टेम्परेचर चेंज, स्टॉर्म, कोल्ड वेव ऑर फॉग, डॅमेज ऑफ क्रॉप बाय ॲनिमल लाईक माईस, रॅट, अटॅक ऑफ पेस्ट, लोकसेस ऑफ डिसीजेस ऑफ क्रॉप्स. म्हणजे टोळधाडमध्ये आपण बघा, टोळधाड म्हणजे जी टोळ हा हे असतो इन्सेक्ट, तो सगळे पिकं खराब करतो. डिसीजेस ऑफ क्रॉप्स, नॅचरल कॅलमिटी लाईक earthquake etc. आर सम ऑफ द कॉज ऑफ फॅमिन. मग ह्या दुष्काळाची कारणं आपल्याला काय दिलेत बघा, की खूप पाऊस पडतो, पावसामध्ये पिके वाहून जाते, पिकांचे नुकसान होणे, तापमानामध्ये बदल होणे, वादळ येणे, धुके असणे किंवा ॲनिमल्स म्हणजे इन्सेक्ट्सकडून किंवा ॲनिमल्सकडून उंदीर किंवा टोळधाड किंवा अशा छोट्या छोट्या इन्सेक्टकडून पिकांचा नाश होणे, अशा कारणांमुळे सुद्धा दुष्काळ होऊ शकतो. म्हणजे त्याच्यामुळे पीक कमी पडणार, पिकाचं नुकसान होणार आणि दुष्काळ येणार. तसंच भूकंप, अर्थक्वेकसारखी जी नैसर्गिक आपत्ती आहेत त्याच्यामुळे सुद्धा दुष्काळ येऊ शकतो. बघा पुढे सांगितलेलं आहे, ऑफ दिस डॉग इज द मेन कॉज मॅनमेड कॉज ऑफ फॅमिन इन्क्लूड वॉर, इंटरनल अनरेस्ट, ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट, अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ एक्सेट्रा. मग आपल्यामुळे दुष्काळ होऊ म्हणजे माणसामुळे दुष्काळ का होईल? तर युद्ध झाले, वॉर झाले किंवा ट्रान्सपोर्टच्या ह्याचा स्ट्राईक वगैरे असेल तरीसुद्धा ट्रान्सपोर्ट स्ट्राईकमुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा जे पॉप्युलेशन वाढलेलं आहे, फूड ग्रेन्स किंवा अन्नधान्य लिमिटेड आहे पण पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे तरीसुद्धा फॅमिन म्हणजे दुष्काळ हा होऊ शकतो. ही काही तुम्हाला कारणं दिलेली आहेत. पुढे बघा, देअर आर रेकॉर्ड्स ऑफ लॉस ऑफ लाईफ कॉज्ड बाय सेव्हरल फॅमिन्स इन व्हेरियस पार्ट ऑफ द वर्ल्ड. एशिया हॅज टर्न आउट टू बी द मोस्ट फॅमिन अफेक्टेड कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे ह्या अशा ह्याच्यामुळे दुष्काळ पडून त्यात बरेचसे लोक गेलेले आहेत आणि आशिया हा प्रमुख हे आहे की तिथे फॅमिनचा सगळ्यात मोठा फटका किंवा सगळ्यात मोठा त्रास फॅमिनचा झालेला आशिया हा एक खंड आहे, कॉन्टिनेंट आशिया. इथे फॅमिनचा खूप मोठा त्रास झालेला किंवा सगळ्यात जास्त त्रास आशिया खंडामध्ये झालेला आहे. अमॉंग द मोस्ट ड्रेडफुल famines that have occurred in the world are famine that affected India and China. म्हणजे जगात दुष्काळामुळे ज्या कोणत्या कंट्रीला जास्त त्रास झालेला आहे तर ते आहेत इंडिया आणि चायना. ह्या दोन देशांना जास्तीत जास्त त्रास झालेला. पहा पुढे सांगितलेलं आहे, आर वी रिस्पॉन्सिबल फॉर फेमिन.
म्हणजे या दुष्काळाला जबाबदार आपण आहोत का हे आपण पाहणार आहोत. आता बघा, द वॉटर शॉर्टेज इज इन्क्रीज ॲज द बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड पॉप्युलेशन इज डिस्टर्ब. म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे पाऊस तेवढाच पडतोय आणि लोकसंख्या वाढत चाललेली आहे. मग ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची कमतरता जाणवायला लागलेली आहे. म्हणजे आपण लोकसंख्या वाढल्यामुळे पाणी आपल्याला कमी पडत आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे की दो देअर हॅज बीन अ व्हेरी हाय राईज इन प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन द बॅलन्स ऑफ एन्व्हायरमेंट हॅज बीन लॉस्ट ड्यू टू यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइड्स अँड विडिसाइड्स. म्हणजे बघा, लोकसंख्या तर वाढत आहे, त्याच्यासाठी आपल्याला फूड ग्रेन जास्त लागतं. मग हे जास्त फूड ग्रेन मिळवण्यासाठी आपण केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइड हे वापरतो. म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे आपण धान्य जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस करत आहोत, पण हे प्रोड्यूस करतानाच त्याच्यासाठी आपण काय करतोय की इथे भरपूर केमिकल फर्टिलायझर वापरतोय, पेस्टिसाइड वापरतोय आणि याच्यामुळे काय होतंय तर आपल्या जमीन नापीक किंवा जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. थर्ड आहे अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर. पाण्याचा आपण भरपूर उपसा किंवा भरपूर वापर करतो. इरोजन ऑफ लँड, जमिनीची धूप होणे. जमिनीची धूप होते म्हणजे काय तर आपण काय करतो, झाडं तोडून टाकलेली आहेत, आपल्याला लाकूड लागतं म्हणून, किंवा तिथे बिल्डिंग बांधायचे, हे घरं बांधायचे म्हणून झाडं तोडतो आणि झाडं तोडल्यामुळे जमिनीची धूप होते. म्हणजे ह्याला पण आपण कारणीभूत आपणच आहोत की नाही. मिसयूज ऑफ वॉटर, आपण पाण्याचा गैरउपयोग सुद्धा करतो. मग ही सगळी कारणं जी आपण 5 बघितली, ही सगळी कारणं ह्या सगळ्या कारणांमुळे दुष्काळ होऊ शकतो आणि ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याला जबाबदार आपणच आहोत. पुढे बघा, पुढे काय सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितले, व्हॉट कॅन वी डू टू ईज सिव्हिरिटी ऑफ फेमिन. म्हणजे ह्याची तीव्रता कमी होण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण काय उपाय करू शकतो. प्लॅन्ड यूज ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याचा आपण योग्य प्रमाणात वापर करू शकतो आणि पुनर्वापरसुद्धा करू शकतो. म्हणजे पुनर्वापर म्हणजेच काय, आता बघा, अंघोळीला गेल्यावरती अंघोळीचं जे पाणी असतं तेच आपण पाणी साठवून झाडांना, किंवा कपडे धुतलेलं पाणी साठवून आपण झाडांना घालू शकतो. हा रियूज करू शकतो आपण. प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट द लोकल लेवल. म्हणजे पावसाळ्याचं पाणी आपण हार्वेस्ट करून ठेवू शकतो आपल्या म्हणजे आपण काय करू शकतो तर टँक बांधून आपण पावसाळ्याचं पाणी साठवून ठेवू शकतो. लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्री अँड प्रिझर्विंग ऑफ डिफॉरेस्टेशन. म्हणजे झाडं आपण लागवड करायची आहे आणि झाडांची वृक्षतोड थांबवायची आहे. तसंच मेकिंग ॲप्रोप्रिएट चेंज इन अ प्लॅन्स टेकिंग इन टू अकाउंट द वेदर फोरकास्ट. म्हणजे हवामानाच्या बदलाचा योग्य तो अंदाज घेऊन आपण नियोजन करायचं आहे. इथे बघा एक स्लोगन आहे, लार्ज स्केल ट्री प्लांटेशन, नो फेमिन, नो लँड इरोजन. म्हणजे जास्त प्रमाणात जेवढे तुम्ही झाडं लावाल तेवढे तुम्हाला दुष्काळाला सामना करायला लागणार नाही किंवा जमिनीची धूपसुद्धा होणार नाही. तुम्हाला असे स्लोगन बनवायला सांगितलेले आहेत. आता आपण एक बघितला फेमिन. दुसरा आपण डिझास्टर बघतो आहोत क्लाउड बस्ट. क्लाउड बस्ट म्हणजे काय तर त्याला मराठीमध्ये ढगफुटी असं म्हणतात. क्लाउड बस्टला मराठीमध्ये ढगफुटी असं म्हटलं जातं. पहा, मग क्लाउड बस्ट म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. समटाइम द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम अ रेन क्लाउड डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. Instead, due to high temperature near a land, it vaporizes and goes back into some clouds. म्हणजे काही वेळा ढगातून जे जमिनीवरती पाणी येतं ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवरती पोचतच नाही, तर ते जमिनीवरील उष्ण तापमानामुळे त्याची वाफ होऊन ते ढगातच सामावले जातात. परत ते पाणी जमिनीवरती येत नाही, कारण जमिनीवरती हीट असते. त्याच्यामुळे ते परत वाफ होऊन त्या ढगातच जातात आणि ऑलरेडी ढगामध्ये वाफ असते. ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ वेपर इन दोज क्लाउड बिकम व्हेरी हाय. म्हणजे हे परत गेलेली वाफ आहे, पाण्याची वाफ होऊन जी परत जाते ती त्या ढगामध्ये सामावून घेतली जात नाही, कारण ऑलरेडी ढगामध्ये वाफ असतेच ना. ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन इट्स रेन सडनली ओव्हर अ स्पेसिफिक स्मॉल रिजन ॲट अ रेट ऑफ 100 मिलीमीटर पर आवर ऑर मोर.
दिस इज नोन ॲज क्लाउड बस्ट. मग काय होतं की कंडेन्सेशनमुळे आणि त्या क्लाउडमध्ये एवढं वेपरचं प्रमाण आधीच जास्त असतं आणि परत हे त्याच्यात सामावलं जात नाही आणि कंडेन्सेशनमुळे काय होतं, एखाद्या विशिष्ट भूभागावरतीच हा खूप प्रमाणात पाऊस पडतो. म्हणजे जवळजवळ 100 मिलीमीटर पर इयर, त्यापेक्षा जास्त. म्हणजे जवळजवळ असं म्हटलं तर की ढगच फुटलंय, क्लाउड बस्ट. इतका पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो तिथे, प्रमाणाच्या बाहेर. त्याला म्हणायचं क्लाउड बस्ट. क्लाउड बस्ट कुठे झालेलं आहे बघा. अ क्लाउड बस्ट ऑकर ॲट लेह लडाख ॲट 6 ऑगस्ट 2010. द क्लाउड बस्ट ॲट ऑकर इन मुंबई इन 26 ऑगस्ट 2005. म्हणजे बघा, लेह लडाखमध्ये 6 ऑगस्ट 2010 साली क्लाउड बस्ट झालेला, खूप मोठं नुकसान झालेलं तिथे. तसंच 26 ऑगस्ट 2005ला मुंबईमध्ये सुद्धा बरंच नुकसान झालेलं. इतकं वॉज एक्स्ट्रा ऑर्डिनरी अँड अनफॉरगॉटेबल. म्हणजे इतकं विलक्षण होतं आणि कधीही विसरता येणार नाही, इतकं नुकसान झालेलं आहे त्या दिवशी 26 ऑगस्टला. ऑन दॅट डे द रेन्स अबाउट 950 मिलीमीटर, दॅट इज 37 इंच इन 8 to 10 hours and entire city of Mumbai was waterlogged and flooded. म्हणजे 8 ते 10 तासामध्ये 950 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे आणि पूर्ण मुंबई त्या दिवशी 26 जुलैला, पहा इथे थोडंसं मला वाटते प्रिंटिंग मिस्टेक असेल, 26 ऑगस्ट नाही तर 26 जुलै 2005ला मुंबईमध्ये क्लाउड बस्ट झालेला आहे. इथे मला असं वाटते प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. हे 26 ऑगस्ट नाही, इथे 26 जुलै पाहिजे. हां, इथे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये नोट करून घ्या, इथे 26 ऑगस्ट नाही आहे, 26 जुलै आहे. वॉज एक्स्ट्रा ऑर्डिनरी अँड फॉरगॉटेबल. म्हणजे प्रचंड नुकसान झालेलं मुंबईकरांचं. त्याच्यामध्ये बरेचसे लोक ट्रेनमध्ये अडकलेले होते, बरेचसे गाड्यांमध्ये अडकलेले होते. अचानक ढगफुटी झालेली आहे तिथे. बघा, इथे आपण या व्हिडिओमध्ये क्लाउड बस्ट बघितलं, तसंच फेमिन बघितलं आणि ह्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे ते सुद्धा पाहिलेलं आहे. याला कुठे ना कुठेतरी आपणच रिस्पॉन्सिबल आहोत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे पुढचे फ्लड आहे आणि अजून फेमिन अजून डिझास्टर कोणते आहेत याच्याविषयी माहिती घेणार आहोत.